जेव्हा सगळे म्हणत होते की 7-8 हजार जागाच थर्ड टेटला येणार आहेत. त्यावेळेस सगळ्यांचंच मत असं होत होतं की मग काय फायदा आहे या भरतीचा? आणि मग आता मोठ्या प्रमाणात जागा पवित्र पोर्टलला अपलोड होत असताना, आता एक तक्रार सगळ्यांचीच आहे की खूप उशीर झालेला आहे आणि किती वाट पाहायची? सहनशक्ती संपलेली आहे. हे पहा पॉझिटिव्हली जे विद्यार्थी चांगले गुण घेणारे आहेत, ज्यांचं 130+ 140+, कमीत कमी 120+ आहे. अशांना वाटतं की लवकरात लवकर यादी लागावी. पण आपण सर्वांचा विचार केला तर जे 2 आकडी संख्येवर आहेत, अशा विद्यार्थ्यांना वाटतं की प्रिफरन्स थोडे उशिरा आले तरी चालतील, जागा जास्त याव्यात, जेणेकरून आपल्याला संधी भेटावी. त्यामुळे मला तरी कुठेही वावगं वाटत नाही की अजून जर एखादा आठवडा वाढला आणि सध्या ज्या जागा अपलोड झालेल्या आहेत, यापेक्षा 4-5 हजार जागा, कमीत कमी 3-4 हजार जागा जरी अजून वाढल्या, तरी ही भरती खरंच जसं सगळीकडे ती आकडेवारी आपण बघतो आहोत, यापूर्वी कधीही नाही झाली इतक्या मोठ्या प्रमाणावर ही भरती होणार आहे. त्यानंतर ही सेकंड फेज आहेच. अशा परिस्थितीमध्ये माझं स्पष्ट मत आहे, की थोडा संयम ठेवावा. कारण अजून 2-3 हजार परिवारांचा प्रश्न हा झटक्यासरशी मिटेल आणि याचा पहिल्या आणि दुसरी यादी जी आहे, पहिल्या यादीमध्ये जी व्हॅकंट सीट राहतील किंवा ज्या सीट्स भरल्या जाणार नाही, त्या रिक्त अपात्रतेला पुढं सेकंड फेजलाच दिल्या तर तीही शक्यता खूप मोठी आहे. कारण या भरतीसुद्धा ऑलरेडी जॉइन असणारे, ते सुद्धा प्रिफरन्स देणारेच आहेत. काही डॉक्युमेंटमध्ये जाणार आहेत, तेही जाणार आहेत. अशांची संख्या 1000-1500च्या जवळपास असेल. मग अशा परिस्थितीमध्ये फर्स्ट फेजलाच जर जास्तीत जास्त जागा आल्या आणि त्या कन्व्हर्ट करून थर्ड फेजपर्यंत वाट नाही पाहावी लागली, आपण सेकंड फेजला अशी मागणी केली की फर्स्ट फेजमध्ये व्हॅकंट शीट ज्या आहेत त्या कन्व्हर्ट करून सेकंड फेजलाच देण्यात याव्यात. तर सेकंड फेजलासुद्धा चांगल्या जागा येतील. आता जागा किती असतील हा विद्यार्थ्याचा दुसरा प्रश्न आहे. 17,000+ झेडपीच्या जागा अपलोड झालेल्या आहेत असं आपल्याला कळतं आहे. 17,000+ झेडपीच्याच जवळपास झेडपी, आश्रमशाळा, पेसा क्षेत्र, पुन्हा पदोन्नती, समायोजनानंतर हे जे शिल्लक राहिलेल्या जागा आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. अजून कालपर्यंत 5 जिल्हे होते, पण असं कळतंय की सांगलीचं काल अपलोड झालेल्या आहेत जागा. त्यामुळे आता 4 जिल्ह्याच्या जागा अजूनही येण्याच्या राहिलेल्या आहेत. तिथल्याही 2-1 हजार जागा जर अजून कमीत कमी 1000-1200 जागा जरी तिथल्या अपलोड झाल्या, तरी खूप मोठा परिणाम पडणार आहे. मग ह्या 17-18 हजार जागा आणि खाजगी संस्थांच्या विदाऊटच्या बरं आणि खाजगी संस्थांच्या काय म्हणता येईल की विदाऊटच्याच जवळपास 4-1 हजार जागा. असं खूप मोठ्या प्रमाणावर तुम्हाला सांगतोय की ही भरती होणार आहे आणि त्यानंतर विथ इंटरव्ह्यूच्या त्याही वेगळ्याच जागा येतील. म्हणजेच ही भरती जवळपास जर आपण थोडी काय म्हणताय संयम बाळगला, तर पहिल्याच फेजला 25,000+ जागा आपल्या या पहिल्या फेजमध्ये येतील. ही गोष्ट खूप चांगली आहे मित्रांनो. कारण हजारो परिवार रोजीरोटीला लागणार आहेत. आपला स्वतःचा स्वार्थ बघून काही फायदा नाही. अजून थोडे जर 7-8 दिवस वाढले, 8-10 दिवस वाढले तर चांगलंच आहे. पण मला वैयक्तिक असं वाटतं, की शासनावर सध्या जो दबाव आहे, जे विद्यार्थ्याकडून मागण्या केल्या जात आहेत किंवा जी निगेटिव्हिटी ती पसरते, त्यामुळे सरकार जास्तीत जास्त लवकर ही यादी लावण्याचा प्रयत्न करत आहे. पाठीमागे शालेय शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा तशी घोषणा केलेली आहे, की ऑगस्टमध्ये या याद्या वगैरे लावण्यात येतील. तर मला असं वाटतंय, की सरकार लवकर यादी लावण्याच्या घाई गडबडीमध्ये आहे. आपण प्रेशराईज करू नये. अजून थोडा मुदतवाढ भेटली तर चांगलीच आहे. निश्चितच याच्यावर चांगल्या आणि वाईट कमेंट येणार आहेत. पण 25,000+ व्हॅकन्सीज येण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.